नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्यासोबतही असं होतं का की कस्टमर आधी सांगते की हुका या फ्रंटने घ्या आणि नंतर टायमावर कॉल करून सांगते की हुका आम्हाला बॅकला पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करावं तर ते आता बघूयात. हे बघा, हे आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज. याला कस्टमरने आधी सांगितले फ्रंटने हुका घ्या. हे आपण कट केलेलं आहे दोन साईडने. तर आता याला जर समजा आपल्याला बॅकने उभा करायचा तर आपण याला कसं अटॅच करूयात हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघूयात. हे आहे बघा आता दोन पार्ट्स. तर आपण याला आता इथनं मधनं स्टिच करून घेऊया. आता हे बघा, मी यामध्ये आता स्टिच मारून घेतलेली आहे आणि इथनं वरनं आपण एक आता याला डाब स्टिच मारून घेऊया. हे बघा, हे आपलं आता जॉईन झालेलं आहे. आता आपण हे आपल्या कपड्यावर अटॅच करूयात. बघा, कपडा हा मी जॉईंटवाला घेतलेला आहे, तो कटिंग केलेला नव्हता. हा बघा, आता यावर आपण हे जॉईन करून मग तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते. आता याला आपण टक्स किती घेतो हे बघूया. आपण हे आहे 30 साईजचं ब्लाऊज, तर याला आपण टक्स घेऊयात 6x4चा. तर आता या टक्सला मी स्टिच करून घेते. हे बघा, आपण अशा पद्धतीने हे स्टिच केलेले आहे. बघा, हे टक्स असे 6x4चे आहे. हा बघा, अशा पद्धतीचा आपला गळा आहे. आता हा आपण गळा स्टिच करून घेऊयात. सो मैत्रिणींनो, हे आपलं फायनल कंप्लीट आहे. बघा, आता याला आपण हे बघा असं स्टिच मारून हे आपण याला ॲडजस्ट केलं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं हे आपलं फ्रंटनी आलेलं आहे. आता आपण याला बॅक हुका ॲड करू शकतो. तर हे तुम्हाला कसं वाटलं प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि अशा ट्रिक्स आणि टिप्ससाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.